नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये विश्लेषणामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 19 मार्च 2025 वार बुधवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये थोडीशी ग्राहकांची वर्दळ कमी झालेली बाजारामध्ये, त्यामुळे कोणत्या भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरावरती याचा काय परिणाम झालेला बाजारामध्ये हे आपण पाहणार आहोत। तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। कांद्यासाठी साधारणतः दर जे येते 17 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। मिडियम साईजमध्ये साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। कांद्याचे दर जे येते साधारणतः कमी झालेले पाहायला मिळतात। तर लहान चिंगडी कांद्यासाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर मीडियम चिंगडी कांद्यासाठी साधारणतः दर जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे येते थोडीफार 1 रुपयाने आज कमी पाहायला मिळतात। इंदोर बटाट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। इंदोर बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 21 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आज क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला 1 रुपयाची आज वाढ झालेली पाहायला होते। इंदोर बटाट्यांसाठी 21 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलकी माल जे आहे ते साधारणतः 70 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता तळेगाव बटाट्याची आवक पाहायला मिळते। तर मोठ्या साईजमध्ये साधारणतः 16 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर ही आपल्याला तळेगाव बटाट्यासाठी पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। झेंडूसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गोलगोलची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात। कास्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून कास्टरचे दर पाहायला मिळतात। पासलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला मिळतात। कलर गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। कलर गुलाबसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला गुलाबाच्या दरावरती पाहायला मिळते। हलके माल जे होते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। सनफ्लावरची चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात। जिप्सोफिलाच्या क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सोफिलाचे दर पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। गुलछडी स्टिकसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून गुलछडी स्टिकचे दर पाहायला होतात। लेटेस्ट तसेच लेवडीची पिंगडीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बरेच दिवसापासून पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे 5 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला पिंगडीची लेवडीची तसेच स्टेटसच्या दरावरती पाहायला मिळते।
पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पालकसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला होतात. कोथिंबीरची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची देखील संख्या कमी मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मेथीसाठी साधारणतः 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जाते 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. वालगावडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वालगावडीसाठी साधारणतः दर जे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला वालगावडीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर वालगावडीसाठी पाहायला मिळते. कवळ्याची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्यासाठी साधारणतः दर जे ते 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कवळ्याचे दर पाहायला होतात. आवक पाहू शकता बरेच दिवसापासून कवळ्याचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला होतात. दुधी भोपळ्याचे चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. टोमॅटोसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. फाफडाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फाफडासाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात. बीनची क्वालिटीनुसार चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पाहायला मिळतात. तोतापुरी कैरीची आवक पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये. तोतापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. चवळीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चवळीसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेवग्यासाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. भुईमुग शेंगासाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं. हलकी क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. बेटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. बेटासाठी साधारणतः दर जाते 5 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला बेटाचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दरामध्ये घसरून पाहायला मिळते. चायना काकडीची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये. चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तसंच पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला दरामध्ये घसरून पाहायला मिळते. तर काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात.
वांग्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. रताळ्यांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये रताळ्यांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी कमी असल्यामुळे रताळ्यांच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर हे आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये रताळ्यांची आवक पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला मिळतात. पावट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गावरसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गावरचे दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात. जळगावची क्वालिटीनुसार 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे 5 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात. आलूची आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता तर चांगले माल जे आहे साधारणतः 25 ते 28 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते. स्वीटकॉर्नची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नसाठी साधारणतः दर जे आहे 12 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला स्वीटकॉर्नचे दर पाहायला मिळतात. 150 ते 100 रुपयापर्यंत अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे 150 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण 5 ते 6 दिवसापासून आपल्याला झालेली पाहायला मिळते. पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात. खरबूजची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये खरबूजची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्याचा परिणाम खरबूजच्या दरावरती आज पाहायला मिळते. कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार कलिंगडच्या दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला मिळतो. मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे 28 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात. द्राक्षांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षांसाठी साधारणतः दर जे आहे 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. डाळिंबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आज मार्केटमध्ये डाळिंब कमी पाहायला मिळत होते. तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 225 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये पाहायला मिळत होते. ते तर टॉप क्वालिटीमध्ये मार्केटमध्ये आवक कमी पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 225 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 120 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात.
संत्रीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. संत्रीसाठी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला होते. पेरूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पेरूसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पिंकावून पेरूचे दर पाहायला होतात. आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात. आवक पाहू शकता. आवक आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला होते.